नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत मोनिका आता सगुना आजीकडे आलेली असते। मोनिकाला तिचा हेतू साध्य करायचा असतो आणि त्यासाठी आता मोनिका सगुना मावशीकडे आलेली असते। आता मोनिका तिथे आल्याचं सगुना मावशीला अजिबातही आवडत नाही आणि मोनिकाचं काही म्हणणं सुद्धा मावशी ऐकून घेत नसते। सगुना मावशीने मंजुळाच्या फोटोला हार घातलेला असतो, त्यामुळे मोनिका आता विचारत असते की सगुना मावशी, तुम्ही मंजुळाच्या फोटोला का हार घातला? ती तर आमच्या घरात आहे ना। तर सगुना मावशी आता मोनिकाला काही खरं सांगत नसते। मावशी सांगते की तो वैदेहीचा फोटो आहे आणि वैदेहीच्या फोटोला मी हार घातलाय, पण तुला काय करायचंय, तू जा ना बाई इथून, असं सगळं मावशी मोनिकाला म्हणत असतात आणि मोनिकाला तिथून काढून द्यायचाच प्रयत्न करत असतात, परंतु मोनिका काही जात नसते। मोनिका आता सांगते की मावशी, तुम्ही जरी मला सांगत नसला ना तरी मला सगळं सत्य माहितीये। मला जे सत्य माहितीये ते तुम्हाला सुद्धा माहिती नाहीये। मोनिका म्हणत असते की मला माहितीये मावशी की तुम्ही माझ्यावरती अजिबात विश्वास नाही ठेवणार आहात, म्हणून त्यासाठी आता मी एक व्यक्तीला इथे घेऊन आलीये आणि मोनिका आता सगुना मावशीचा तिच्यावरती विश्वास बसावा त्यामुळे आता श्यामलाला तिथे घेऊन आलेली असते आणि ती श्यामलाची ओळख आता सगुना मावशीला करून देते की ही निरंजनची बायको म्हणजेच वैदेही आणि मंजुळाची भाऊजाई। आता श्यामला तर पूर्ण इमोशनलचा ड्रामा करत असते, अशी ती साधी भोळी आहे याचाच ती आव आणत असते आणि मोनिका आणि श्यामला मिळून आता दोघीही सगुना आजी समोर ड्रामा करत असतात। श्यामला म्हणत असते की मावशी, मी तुम्हाला ना मंजुळाच्या मरणाचं सत्य सांगायला इथे आली, तरी सुद्धा सगुना मावशी त्यांच्यावरती काही विश्वास करत नसतात, परंतु आता श्यामला बळच रडायचं नाटक करत असते आणि सगुना मावशीला इमोशनल करत म्हणत असते की मला माहितीये तुम्ही मंजुळाचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला, तरी तुम्ही तिची आई नसलात तरी तुम्ही तिला खूप जीव लावलात आणि माझ्या वैदेही नंदेने काय केलं, मंजुळाला मारलं। मंजुळा मरायच्या 4-8 दिवस वैदेहीने मंजुळाकडे हिरे बघितले होते आणि मंजुळाचे हिरे वैदेहीकडे आले म्हणून मी तर खूप शॉक झाले आणि मी ती गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगणारच तर वैदेही सुद्धा आमच्या घरातून गायब झाली आणि वैदेही गायब झाली आणि त्याच्या 4-8 दिवसात लगेच अपघाताची न्यूज आमच्या कानावरती आली आणि मग ते हिरे बघण्यासाठी आम्ही त्या बॉडी जवळ गेलो, तिथे हिरे नव्हतेच आणि मग आम्हाला घरी येऊन समजलं का ते हिरे आमच्या वैदेहीकडेच होते आणि कदाचित वैदेहीनेच मंजुळाला मारलं आणि तेही हिऱ्यांसाठीच। तर मोनिका सुद्धा श्यामलाचं म्हणणं खरं करत असते आणि अजून पटवून सांगण्याचा सगुना मावशीला प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की मला पूर्ण खात्री आहे की वैदेहीनेच मंजुळाला मारलं आणि तेही फक्त हिऱ्यांसाठीच आणि हिरे घेऊन ती पळून गेली। सगुनाबाई, तुमच्या मुलीचा खून हा वैदेहीनेच केलाय, आता तरी डोळे उघडा। वैदेहीने फक्त तुम्हाला इमोशनल ड्रामा करत तिच्या जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवलं, तुम्हाला तिच्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडला, परंतु सत्य काहीतरी वेगळंच आहे। तरी सुद्धा सगुना मावशी जास्त विश्वास ठेवत नसते, परंतु मोनिका आणि श्यामला मिळून दोघीही इतकं जास्त नाटक करतात। श्यामला म्हणत असते की हो, आमच्या वैदेहीला पहिल्यापासूनच पैशाची खूप हाव होती, त्याच्यामुळेच तर ती मल्हारच्या प्रेमात पडली। मोनिका सांगू लागते की सगुनाबाई, ज्या गाडीला मंजुळाने उडवलं ती गाडी वैदेही चालवत होती। श्यामला म्हणत असते की असंच झालं असेल, हिऱ्यांच्या लोभापायी वैदेहीने मंजुळाला मारलं असेल आणि आता सगुनाबाईचा पण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास बसू लागतो। मंजुळाच्या प्रेमापोटी आता सगुनाबाईचा पण मोनिका आणि श्यामलाच्या सांगण्यावरती विश्वास बसत चाललेला असतो। मोनिका अजून भर घालते आणि मोनिका म्हणत असते की सगुनाबाई, तुमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। मला नाही वाटत की माझी फॅमिली पुन्हा एकत्र येईल, मला माझा नवरा आणि माझी मुलगी मिळेल, परंतु मंजुळाच्या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे। आणि आता सगुनाबाईला भडकावून मोनिका आणि श्यामला दोघेही तिथून निघून जातात आणि सगुनाबाई फक्त मोनिका आणि श्यामलाने सांगितलेल्या गोष्टींचाच विचार करत असतात आणि आता त्यांना वैदेहीचा फार राग आलेला असतो। तर इकडे वैदेही पातोड्याची भाजी करत असते आणि तिने केलेल्या भाजीचा खूप खमंग असा वास सुटलेला असतो आणि त्या वासाने सगळे घरातले किचन मध्ये येतात। वैदेही स्वराला सांगत असते की स्वरा बाळा, आज ही पातोड्यांची भाजी जेव्हा मल्हार खाईल तेव्हा त्याला ही भाजी खूप आवडेल, पूर्वी ही अशीच भाजी मी त्याला करून द्यायचे। तर स्वरा म्हणत असते की म्हणजे आई, बाबांनी जर ही भाजी खाल्ली तर त्यांना समजेल की तू वैदेही आहे? तर वैदेही म्हणते की हो। तर मोनिकाने आता हे ऐकलेलं असतं आणि मोनिका विचार करत असते की वैदेही, तू कितीही ड्रामा कर आणि तू कितीही प्रयत्न कर, परंतु तू या परीक्षेमध्ये फेलच होणार आहे। तर इकडे मंजुळा पिहूला म्हणत असते की पिहू, जा बरे ही भाजी घेऊन मल्हार गुरुजींकडे आणि त्यांना ही भाजी खायला सांग। तर पिहू म्हणत असते
असते की पण मंजुळा टीचर, ही भाजी तर तुम्ही केली ना, मग तुम्हीच का नाही नेऊन देते त्यांना? तर वैदेही म्हणत असते की नाही, मी जर समोर गेले तर त्याला समजेलच की मी केलीये, परंतु ही भाजी खाऊन त्याला मी असल्याचा भास झाला पाहिजे. सॉरी, मल्हारने ही भाजी खाऊन त्याला माझी जाणीव झाली पाहिजे. त्याच्या जवळ न जाता त्याला वाटलं पाहिजे की वैदेही आपल्या जवळच आहे. त्यामुळे आता पिहू ही मल्हारकडे भाजी घेऊन चाललेली असते. तर मोनिका विचार करत असते की ही सगुणाबाई कुठे राहिली. तर मल्हारने खरंच ही भाजी टेस्ट केली आणि त्याला समजलं की ही वैदेही आहे, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या आधीच ही सगुणाबाई इथे आली पाहिजे. मोनिका ही सगुणाबाईचा फार वेट करत असते. तर पिहू आता इकडे मल्हारकडे भाजी घेऊन आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ मंजुळा, स्वरा, क्षमा वहिनी, घरातले इतर सगळेही मागे आलेले असतात की ती भाजीची टेस्ट बघून मल्हारचे रिॲक्शन काय असतील. मल्हार आता त्याच्या कामात असतो आणि तो पिहूला म्हणत असतो की पिहू बाळा, माझं हे काम झालं की मी खाईन, परंतु पिहू काय ऐकत नाही. आता मल्हारला खायला फार फोर्स करत असते. तर मल्हारने आता भाजीचा फक्त वास घेतलेला असतो आणि त्याला तो वास हा ओळखीचा वाटत असतो आणि त्याला आता वैदेहीची चाहूल लागलेली असते. तर पिहू म्हणत असते की डाडा, अरे तू खाऊन तर बघ ना. आणि मल्हार आता ती भाजी खायला जाणारच. तर तितक्यातच आता सगुणाबाई पोलिसांना घेऊन तिथे आलेली असते आणि ती आता जोरात वैदेहीला आवाज देते. तिच्या आवाजाने मल्हार ती भाजी खायचं थांबतो आणि ती भाजी टेस्टही नाही करता सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात. सगुणाबाई ही फार चिडलेली असते आणि ती म्हणत असते की या वैदेहीने माझ्या मंजुळाचा खून केला. आता सगुणाबाईने वैदेहीवरती मंजुळाला मारल्याचा आरोप करत असते. त्यामुळे घरातले सगळे खूप शॉक होतात. वैदेहीलाही काही कळत नसतं. तर पोलीस सुद्धा म्हणत असतात की तुम्हाला तुमच्या बहिणीच्या खुन्याखाली अटक करण्यात येते. वैदेही आता सगुणा मावशी जवळ जाते आणि म्हणत असते की आई, अगं तू का अशी करतेयस, तू का माझ्यावरती असे आरोप करतेय? मी तुला जे काही सत्य होतं मी तुला सांगितलं ना. मुंबईमध्ये आमच्या दोघींची आदला बदली झाली आणि त्यानंतर मंजुळाचा ऍक्सिडेंट झाला होता. मल्हार सुद्धा आता म्हणत असतो की मला वाटलंच होतं की ही बाई फ्रॉड असे, ही माझी वैदेही असूच शकत नाही. तर वैदेही पण जीव काढून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मल्हार, अरे मी तुझी वैदेही आहे. तर सगुणाबाई म्हणत असतात की शांत बस वैदेही, आणि आता नक्की कोणी माझ्या मंजुळाला मारलंय आणि कोणी काय केलंय या सगळ्याचा हिसाब फक्त कोर्टात होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या मंजुळाला न्याय दिल्याशिवाय ना आता मी अजिबात गप्प बसणार नाही. जे काही खोटा नाटा असेल ना आता ते कोर्टात सांगायचं, असं म्हणून आता लगेच वैदेहीला अटक करण्यासाठी घेऊन जात असतात. तर स्वरा मात्र फार जीव काढून सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही, ही माझी वैदेही आई आहे आणि माझी वैदेही आई कधीच कोणाला मारू शकत नाही. वैदेही सांगत असते की मी माझ्या बहिणीला मारलंच नाहीये. तर मल्हार आता वैदेही जवळ येतो आणि वैदेहीला म्हणत असतो की आता तुझं बस झालं, तू निर्दोष आहे की नाही हे आता कोर्टच ठरवेल. फायनली आता मोनिकाच्या मनासारखं होत असतं. त्यामुळे मोनिकाला तर फार आनंद वाटत असतो. वैदेही म्हणत असते की ठीक आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आणि असं म्हटल्यावरती पोलीस लगेच आता वैदेहीला तिथून घेऊन जातात. तर घरातले सगळेजण खूप काळजीत असतात. फक्त मोनिकाला फार आनंद वाटत असतो कारण तिचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर स्वरा आता मल्हारकडे खूप रिक्वेस्ट करत असते की प्लीज मल्हार गुरुजी, माझ्या आईला जेलमधून सोडवा. तर मल्हार आता उठतो आणि स्वरा जवळ येतो आणि स्वराला तो प्रश्न विचारतो की स्वरा, मी तुझ्या आईला सोडवण्यात मदत करेल, परंतु मला एका गोष्टीचं उत्तर द्यायचं की तू इतक्या खात्रीने कसं सांगू शकतेस की ती वैदेही आहे. मल्हारने आता स्वराला हा प्रश्न विचारल्यामुळे स्वराला त्याचं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं, कारण स्वरा खरंही सांगू शकत नसते. खरं सांगितलं तर अजून प्रॉब्लेम्स होतील. तर मित्रांनो, आता मल्हारच्या या प्रश्नाचं उत्तर नक्की स्वरा काय देईल हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजेल. तर असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.